नमस्कार, सुस्वागतम. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं विनोदाच्या या महाअंतिम सोहळ्यात, ज्याचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू, 2 फुल 1 हाफ, पॉवर्ड बाय ऑफिसर चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. घडीभर बसा, पोटभर हसा, असा संदेश घेऊन फू बाय फूचं हे 3रं पर्व सुरू झालं बरं का. आणि पाहता पाहता आज महाअंतिम फेरी कधी आली कळलंच नाही हो. तेव्हा आपल्या 4ही फायनलिस्ट जोड्या आज एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. सगळ्यांनाच उत्सुकता आहे की कोण जिंकणार, कोण बँकॉक पटायाला जाणार. तेव्हा सगळ्यांनाच आपण देऊया शुभेच्छा आणि सुरुवात करूयात आजच्या या भव्य दिव्य सोहळ्याला. पण त्याआधी स्वागत करूयात प्रथेप्रमाणे आपल्या परीक्षकांचं. निर्मितीताई सावंत, आणि स्वागत करूयात टेडी बेअर घेऊन येणाऱ्या रेणुकाताई शहाणे. मला दोघींनाही विचारायचं की आज महाअंतिम सोहळ्यात सगळ्या जोड्या आलेल्या आहेत, काय शुभेच्छा देणार आहात तुम्ही? निर्मितीताई, ही कॉम्पिटिशन म्हणजे मॅरेथॉन आहे. मॅरेथॉनमध्ये कसं की पूर्ण कस लागतो आपला. विनर एखादाच असतो त्यातला, पण ते अंतर पार करणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. ते इटसेल्फ अचीवमेंट असते. तर या चौघांनी ते अंतर पार केलेलं आहे. ते फायनल 4ला आलेले आहेत आणि आता फक्त एक फॉर्मॅलिटी विनर निवडायचा. तसे आमच्या दृष्टीने हे चौघेही विनर्स आहेत. त्यामुळे चौघांनी माझ्या खूप खूप शुभेच्छा. वा. रेणुकाताई, मी तर म्हणते की फू बाय फूच्या या पर्वात ज्या सगळ्या जोड्या होत्या ज्यांनी परफॉर्म केलं ते सगळेच विनर्स आहेत. आणि काही काही कारणांसाठी एखाद दिवस कुठल्या तरी एका कलाकाराचा असतो, दुसऱ्या कलाकाराचा नसतो. तसं होऊन होऊन आता ह्या महाअंतिम सोहळ्यात ह्या 4 जोड्या आलेल्या आहेत. सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. खूप मनोरंजन केलंय त्यांनी आपल्या सगळ्यांचं. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या त्या सगळ्या जोड्यांसाठी. आणि जोरदार टाळ्या आपल्या दोनही लाडक्या परीक्षकांच्यासाठी झाल्या पाहिजेत. तेव्हा मी दोघींनाही विनंती करतो की प्लीज आता आपण समोर स्थानापन्न व्हा आणि सगळ्यांनाच खूप साऱ्या शुभेच्छा द्या प्लीज. परीक्षकांचं आगमन झालेलं आहे, त्यामुळे थोडंसं आता टेन्शन जोड्यांचं वाढलेलं आहे की आता सगळं नीट झालं पाहिजे. महाअंतिम सोहळा आहे. निलेश भाऊ, हो निलेश भाऊ, हो निलेश भाऊ, वाय जरा थांबा, वाय जरा थांबा. हो, कोण 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 आहात तुम्ही? नाही, मी कोकणातनं आलेला माणूस आहे. कुठून आलाय? कोकणातनं. मग समोर बसून घ्या. नाही, समोर नाही बसणार आहे, इथं आलेला आहे. काय तर जरा एक माझं काम आहे तर करण्यासाठी इथं काय, आलेलं आहे. काय? नाही, मला ना गारानं घालायचं इथे मग सगळं. एक काम करा ना, हा. समोर बसा, तुमच्या खुर्चीवर घाला गाराणं. खाली बसून कोण माझं गारानं ऐकणार आहे? इथं उभं राहिलं तरच गारानं ऐकतील माझं. नाही म्हणजे काय, फू बाय फू सारखा असा मंगल कार्यक्रम आहे हो. आणि मंगल कार्यक्रमाची सुरुवात कशी अशी गाराण्यापासून व्हायला पाहिजे. देवाचं असं नमन करायला पाहिजे, कल्लं अगदी, करायचं. अगदी. इथं मला वाय जरा गारानं घालू दे. बरं, 1 मिनिट, तुम्हाला फक्त 1 मिनिट मिळणार आहे. तुमची वेळ सुरू होती आता. 1 मिनिट करण्यासाठी इथं नाही आलाय मी. तर काम बाकीच्या जोड्यांचं आहे, तर माझं काम नाही आहे. कळलं तर मला गाराणं घालू द्या आणि 1 मिनिट माझा असेल काय असेल तर सुरू करा हो. हा सुरू करतो. माझ्या मागणं होय महाराजा मारायचा, मीच म्हणायचं होय मारायचा. हा ठीक आहे. बा देवा ठिकाण बंद्या महाराजा, होय महाराजा, बा देवा सोळजाई सांबा देवा महाराजा, होय महाराजा, 12 पाचाच्या 12 रहिवाटीच्या महाराजा, होय महाराजा. तुझ्या संघाती हा जो काही कार्यक्रम करायचा आम्ही जो काही यश दिला आहे त्याला यश दे रे महाराजा, होय महाराजा. आणि या फू बाय फूच्या पर्वाची 3 पर्वाची 30 पर्वा, 30 पर्वाची 300 पर्वा होऊन देत रे महाराजा, होय महाराजा. आतापर्यंत आमच्या पाठीशी राहिलास महाराजा, याच्या पुढे पण असाच आमच्या पाठीशी उभा राहा रे महाराजा, होय महाराजा. सगळ्यांना सुख समाधान बरकती दे रे महाराजा, होय महाराजा. झालं गाणं झालं, बसा हा. समोर प्लीज, इकडे बसा. नाही, बसण्यासाठी नाही आलाय मी इथे. मग आता काय काम आहे? आणि या स्पर्धेचा निकाल जाहीर करायचा आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे आपला. परीक्षक आलेले आहेत, अजून स्पर्धा सुरू व्हायची आहे, मग ते निकाल तयार करणार. त्यांच्याकडे असेल ना निकाल? नाही नाही, माझी काही निकाल. मी कुठनं आलेला आहे? कुठून? कोकणातनं आलेला आहे. कोकणातून आलाय? कोकणातून आलाय? कुठे राहता हो कोकणात? सांगतो. देवरुगात उतरायचं, हा. एसटी पकडायची मुरादपुराचं आहे.
ठीक आहे. मुरादपुरातनं गेलो का तिथं कणकाडीचं बेट लागल, कणकाडीच्या स्टॉपला उतरायचं. उतरलो. तिथं उतरलो की जांगलदेव सामने लागल, जांगलदेवाच्या सामने पर्यातनं खाली उतरून गेलो. थांबा थांबा, ते कळलं, इकडून गेलो तिकडून आलो, राहता कुठं तेवढंच सांगा. तसं सांगतोय. पर्यातनं खाली जायचं, पाय धुवायचे, वरती गेलो का आंब्याकाचं देऊळ लागल. कसलं? आंब्याकाचं देऊळ. आंब्याचं देऊळ. नाही नाही, आंब्याका म्हणजे कोण माहितीये? कोण? त्या मलुष्टा आहे ना, मलुष्टा म्हणजे कोण? मलुष्टा. अहो ते सगळं ठीक आहे, राहता कुठे ते सांगा ना. त्या आंब्याकाचं मंदिर लागल, हा. त्याच्या सामने असा वाकडा फणस आहे. कसं आहे? असा वाकडा झालेला फणस आहे. वाकडा फणस. त्याला हा. अशी गिरकी घालायची बर. आणि धुवायच्या हाताला गेलो. कुठल्या? धुवायचा हात असतो ना, त्या हाताला गेलो का त्या हाताला एक जे झोपडीवाजा घर लागल त्याच्यात मी राहतो. आलो बाबा घर एकदाच. वा वा वा. झालं सांगून? नाही. आता बसताय? नाही, असा कसा बसणार? मग निकाल जाहीर करतो ना. निकाल कसा काय आहे बरं तुमच्याकडे? थांबा, दाखवतो, वाचून दाखवतो. यारो कोण? निकाल माझ्याकडे आहे, निकाल मी सांगतो. कोण आहात तुम्ही? कोण आहात म्हणजे वेशावरनं कुठून आलेला दिसतोय? परग्रावारचा. हे असलं आमच्याकडे घालत नाहीत लोक. मी पुण्याहून आलेलो आहे. अच्छा अच्छा, पुण्यावरून. पुण्यावरून? मी पण तिकडचाच बरं का. पुण्यात कुठे राहता? मी उभा असतो, कशाला? निवडणुकीला. मी असा कुठेही पुण्यात उभा राहिलो, पायथ्याशी पर्वती. पायथ्याशी कशी पर्वती असं? पुण्यातल्या प्रत्येक माणसाच्या पायथ्याशीच असते पर्वती. त्यानंतर खाली सरळ यायचं की बुद्धिवंतांचा, विचारवंतांचा एक मोठा प्रदेश लागतो. होय होय. सदाशिव पेठ म्हणतात त्याला. तिथे उभं राहायचं हा. आणि नुसतं विचारायचं, हा. मी कुठे राहतो. फुटपाथवर. हा कोण माणूस आलाय, अडाणी कुठून आलाय? राईट. हा, की माझा पत्ता ताबडतोब सांगतात, माझ्यापर्यंत आणून सोडतात. फार प्रसिद्ध माणूस आहे बरं का हा. पुण्याचा आहे ना, प्रसिद्ध असणार. माझं गाव पुणे असं सांगितलं की प्रत्येक माणूस हा प्रसिद्धच असतो. कोण हा अडाणी, कोण माणूस आहे? ए, कुठून आलाय? कोकणात आलेला आहे मी, जास्त बोलायचं काम नाही. शिरा पडली तुझ्या तो अंडात नाही. व्याकरणात चुका. अहो, शिरा पडली नाही हो, शिरा पडला. नाही, प्रमाण मराठीत तसंच म्हणतात. रिझल्ट माझ्याकडे आहे, मी सांगणार आहे. तुमच्याकडे कसा असेल निकाल? काय पुण्याच्या वेधशाळेने सांगितलाय? आणि पुण्याच्या वेधशाळेवर तुम्ही काही विश्वास ठेवू नका, त्यांचा अंदाज नेहमी चुकतो. मग तुमच्याकडे आहे निकाल? माझी काय? कसा काय? माझ्या बायकोनं सांगितला नाही. बायकोनी? हा. कसा काय? माझ्या बायकोच्या अंगात वारा आहे, वारा. हा. झालं असं, हा एकदा सकाळला उठलो, वाज जरा पोटात मुरडा पडल्या, हा. टमरेल घेतला आणि परसा काढला गेलो. दर इव्हेंट मध्ये हीच गोष्ट सांगतो हा माणूस. अख्खं कोकण सुधारलं, ह्याच्या गोष्टी सुधारत नाहीयेत अजून. कशा सुधारणार? कोकणी माणूस आहे. आमच्या भूमिका आम्ही कधी बदलत नाही. काय आहे तो निकाल सांगा. तुम्ही सांगा पहिला. मी सांगू? सांगा. सांगतो. हा. ज्या स्पर्धकाच्या नावामध्ये हा. क आहे ना, क, क तो जिंकणार ती आहे. जोडी जिंकणार. होय. क कुशल बद्रिके हे मांगी कवी जिंकणार असं यांचं म्हणणं आहे. अशी देंदा उलट्या हाताची आहे. मग तसं काय किशोरी आंबिये पण आहेत ना, क आहे ना त्यांच्या नाव, त्यांची जोडी जितल मग. हो. अगदी बरोबर आहे. कुशल बद्रिके आणि किशोरी आंबे जिंकणार आहे. अहो, अशी कुठली जोडी नाहीये हो आमच्याकडे. ते मला माहित नाही. मी पुण्याचा आहे. मी निकाल निर्णय देतो. परिणामांची चिंता आपण नाही करायची. पुण्याचा भामटाय हो, याची विश्वास ठेवू नका. पुण्याचा भामटाय हा. भामट्यावर नाही आठवलं, ज्याच्या नावामध्ये भ हे अक्षर आहे ती जोडी जितल. भ हा. म्हणजे भालचंद्र कदम सतीश तारे जिंकणार. हा. वा. बरोबर आहे. मग भार्गवी चिरमुलेमध्ये येत नाही भ? नाही नाही, तुम्ही असं काम करा. भालचंद्र चिरमुले आणि भालचंद्र म्हणजे आपले भार्गवी कदम यांची जोडी जाहीर करून टाका. काय भेळ आहे? अशी कुठली जोडी नाही आमच्याकडे. मग जोडी तयार करा अशी. तयार करा म्हणजे काय? असं कसं करता येईल? हे बघा, हा असं काहीही करता येत नाही. आणि निकाल वगैरे तुम्ही लावू नका. निकाल आमचा गुप्त असतो, गुप्त. अरे मग गुप्त आहे ना निकाल. मग एवढा झगमगाट केला, लोकांच्या समोर कशाला एवढा कार्यक्रम करता? गुप्त ठेवा ना. तुम्ही जर गुप्त ठेवणार असाल निकाल, तर याच्या पुढच्या पर्वाची विजेती जोडी मी जाहीर करू आता इथे. पुढच्या परवाची विजेती जोडी सांगू शकता? हा, सांगू शकतो आपण. मला सुद्धा माहिती आहे.
दोघेही जादूगार आहात की काय? नाही नाही हाय, पण आम्हाला माहिती आहे. सांगा बरं जोडीचं नाव. भिकाजी भिंगारडे. केशव केकाटे. हा, कोण आहेत ही माणसं? मी आहे भिकाजी भिंगारडे. आणि मी केशव केकाटे. बघा नुसती नावं सांगितली तर हसायला लागला. नाही त्याचं नाही हसू आलंय मला, तुमच्या ह्या आयडियाचं हसू आलंय. म्हणजे तुम्हा दोघांनाही फुबाई फूच्या तिसऱ्या पर्वाचे म्हणजे चौथ्या पर्वामध्ये आता सहभागी व्हायचंय. बरोबर. एक काम करा. ऐका ऐका, हे 2 रुपये ठेवा आणि मला सहभागी करून घ्या त्याच्यात. काय या कोकणी माणसाची अक्कल. अरे त्याला तिकडे ओढलास तर इथपर्यंत ऐकून एवढं मोठ्याने कशाला बोललास. आणि 2 रुपये हे चालणार नाही. का नाही चालणार? 4 आण्याचं नाणं बंद झालंय, 2 रुपयाचं नाणं नाही बंद झालंय अजून. आणि देऊन किती दिलेस रे? 2 रुपये. 2. कंजूस माणूस. कंजूस. इकडे काय? मी 2.5 पर्यंत देऊ शकतो. बघा ह्या पुण्याचा मान. तर मी जरा निर्मितीशी नंतर बोलेल, हा. तुम्हाला सहभागी करून घेईन. आता आलाच आहात तर समोर बसून एन्जॉय करा ना कार्यक्रम. चला बस हा, please. जावा, जावा, या, जावा. हा, चला, 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 या, या. हा, चला. नमस्कार. आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आणि आपण या मंचामध्ये या फुबाई पूजा पर्वामध्ये आलेल्या. काय ते पण पुढच्या पर्वात तुम्हीच करणार सगळं? नाही, जमलं तर सगळंच आम्ही करू. सगळंच तुम्ही करताय? हा. परीक्षण कराल दोघे? म्हणजे काय करणार? हा कसं? परफॉर्म करेल, मी बघीन. हा. मी परफॉर्म करेल, हा बघीन. सगळं विकत घ्यायचंच ठरवलंय तुम्ही बहुतेक. काय त्याला? हे बघा आता हे सगळं बास करा, समोर बसा, मला कार्यक्रम करू द्या. हा, चला तर. गाना धाव रे मला भाव रे, गाना धाव रे मला भाव ही रे. गाणी म्हणायची. पुणे हलवायचंय. जाऊ दे तू. या. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत फुबाई पूजा या मंचावर. गाना धाव रे मला भाव रे, गाना धाव रे मला भाव रे. तर काय ना, असे अनपेक्षित पाहुणे अचानक आल्यामुळे थोडासा आमचा गोंधळ उडालाय, पण काही हरकत नाही. आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या आजच्या खऱ्या खुऱ्या स्पर्धेला. सगळीकडे ना सध्या सण समारंभाचं वातावरण आहे आणि सण सगळ्यांनाच आवडतात तो. म्हणजे 12 महिने सण असावेत अशी आपली इच्छा असते. पण सण असले की टेन्शन कुणाला? आपल्याला नाही, पोलिसांना. कारण ऑन ड्युटी 24 तास ना. तर असाच एक पोलीस आता इथे येतोय ज्याची नुकतीच बदली झाली आहे एका ठिकाणी. बघूयात मग बदलीच्या पहिल्या दिवशी त्याला काय काय अनुभव येत आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या पहिल्या फायनलिस्ट जोडीचं. कुशल बद्रिके, हेमांगी कवी. आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. जायला ये कॅमेरे बिमेरे कुणी लावले? कसलं शूटिंग चालू आहे? आमच्या डिपार्टमेंटची परमिशन घेतली की नाही? हा? हे तू भाडा वाजव रे. सुर आम्ही ये कॉकन्या पायवर घे. जायला वर घे म्हणजे एकावर एक नको घेऊ, बाजूला घे. आणि तुला किती वेळा सांगितलं रे, संशयित वस्तूवरती हात ठेवू नको. अहो नाही नाही, का माझा मित्र आहे. मित्र आहे काय? हा. असू द्या असू द्या, आनंद आहे आनंद आहे. इंगळी टसली ग बाई. बाई निर्मिती बाई. मला ओळखलं का? मला ओळखलं नाही का? तुम्ही दहीहंडीला आला होता गेस्ट नाही का? मी इथं सिक्युरिटीला होता, असं मागे रेट होता तो माणसांना. मी ओळखलं का? तुम्ही असं बघितलं बघा माझ्याकडे असं. मी तो ओळखलं का? आता जाऊ दे, मी जातो. कसं आहे, ऑन ड्युटी नाही का, कोणाला ओळख दाखवायची परमिशन नाही आम्हाला. हे वाजव ना. आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. हे जायला अशा जागी पोस्टिंग करून घेतलीये जिथं कुणी येतच नाही कंप्लेंट करायला. मग कशाला कुणाची भीती? कशाला गेला कुठं गावना शोध बिघडावना. गेला कुठं गावना शोध बिघडावना. सांगते मी खरं नाही जोगन खात वाकी. तुमचं खात वाकी, तुम्ही खात वाकी. आता बाई बोलते तर खाजवा की. नवरा शोधायला डोकन खात वाकी. नवरा शोधायला डोकन खात वाकी. नवरा शोधायला डोकन खात. हे जायला बाई, काय चाललंय तुमचं? फुगडी घाला आलं होय? पोलीस स्टेशन आहे, थांबा. पोस्टिंगचा पहिला दिवस आहे आणि एकदम चिकन कस्टमर आलंय. एक बोला वहिनी.
भाऊजी आले गाई भाऊजी परत आले. बाई तुम्ही परत या. येऊ द्या गाडी मागे येऊ द्या. येऊ हा पार्किंग करा. आता बोला. हंड्यावर हंडे 7 त्यावर ठेवली परात. परत बोला. हंड्यावर हंडे 7 त्यावर ठेवली परात. माझं झालं थोडा प्रॉब्लेम. मी येऊ का घरात? एक मिनिट बाई. आयला पोलीस स्टेशनचा उंबरठा ओलांडताना नाव घेणारी जगातली पहिली बाई मी बघितली. बोला बाई बोला. नाव घ्यायचंय मला छंद त्याला लागत नाही कारण. वा वा क्या बात आहे. नाव घ्यायचंय मला छंद त्याला लागत नाही कारण. पिझ्झा बर्गरच्या जमान्यात महाग होत चाललंय तूप भात आणि वरण. खरं बाई तुमचं. तुम्हाला सांगतो घरात तांदूळ मी भरतो डाळ मी भरतो. डाळ वाढू हा थोडं वाढ डाळ जरा वाढ. म्हणलं तुम्हाला केवढी डाळ वाटतं गरगट झाली एकदम. भात टाका थोडा भात टाका. म्हणलं तोंडाला लागत नाही हो माझ्या. तुम्हाला एवढं सगळं काय गौऱ्या थापताय त्याच्या आईला पोलीस स्टेशनात येऊन. बोला नाव काय तुमचं? आईला लाजायला काय झालं नाव सांगा ना. शेंगदाण्याची केली उसळ त्यात घातले वाटाणे. शेंगदाण्याची केली उसळ त्यात घातले वाटाणे. स्वतःच नाव घेते गा तू उखाणे. काय म्हणलं? गा तू उखाणे. उखाणे गाऊ. हा बरं. शेंगदाण्याची केली उसळ आणि त्यात घातले वाटाणे. आणि येऊ कशी कशी मी नाचायला हो. येऊ कशी कशी मी नाचायला 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 नाचायला. बाई तुमच्या 2 शिड्या एकत्र प्ले झाल्या. तरीही येऊ कशी कशी मी नाचायला हो. येऊ कशी कशी मी नाचायला. तिला नाही अक्कल पण तू गेले 3 सीझन वाजवतोय ना. खबर येऊ कशी कशी मी नांदायला हो. येऊ कशी कशी बाई मी आता नांदायला. तो थांबलाय. नाव सांगा आता तुमचं. नावच सांगत होते गा तू उखाणे. गायत्री तुकाराम उखाणे. गायत्री तुकाराम उखाणे. उखाणे आडनाव आहे म्हणून सगळं काय उखाण्यात बोलायला नको बाई. बरं बोला प्रॉब्लेम काय आहे? 6वा वेतन आयोग आला वाढला महागाई भत्ता. अफवा आहेत सगळ्या. पोलीस स्टँडपर्यंत अजून काय आलेलं नाही. आता एरियर मध्ये आल्यावर बघू काय ते आपण. असं नाही. 6वा वेतन आला महागाई वाढला भत्ता. 2 दिवस झाले तरी यांचा नाही पत्ता. अहो यांचा नाही पत्ता. किसिंग केस आहे. मिसिंग केस आहे. मिसिंग केस. बोला मिसिंग झालेल्या माणसाचं नाव बोला. बाजूला व्हा. अमराठी माणूस वाटतो. बाजूला व्हा. परप्रांतीय आहे काय? नाही म्हणजे कसं प्रकाश झा बाजूला व्हा असं नाही का? तुम्ही बाजूला व्हा. काय रांगोळी काढते बाई? झाडलोट करते. अच्छा रम्मी वाटतंय. कसा आहे पॉइंट? काय पॉइंट नाही हो तुमच्या बरोबर बोलण्यात. अंगणात पेरले पोतभर गहू. गहू आहे ते. लिस्ट हाय मोठी. आता कुणाचं नाव घेऊ? आयला बाईला चालू दिसते. बाई मिसिंग झालेल्या माणसाचं तेवढंच नाव सांगा. तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार केला वाकून. तेंडुलकरच्या बॅटला नमस्कार केला वाकून. तुकाराम रावांचं नाव घेते 5 गडी राखून. काय लिलाव लावलाय का नवऱ्याचा? कुत्र्या ओ बाई ऑन ड्युटी ऑफिसरला असं बोलला तर आत टाकी ना. कुत्र्यात कुत्र अल्सेशन कुत्र. कुत्र्यात कुत्र अल्सेशन कुत्र. तुकारामरावांनी घातलं माझ्या गोळ्यात मंगळसूत्र. हे गावठी कुत्र आहे बाई. बरं बोला कोणावर संशय? इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय. 10 दिवस झाले तरी तुकारामराव घरी नाही आले. दारू पिऊन खड्ड्यात पडले की काय. इवल्या इवल्या. बाई तुमच्या गाण्याचं जर हे असं मीटर असल तर कुठला बी माणूस थर्रा पिऊन गटारात पडणार नाही की काय? इवल्या 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 इवल्या. कळलं मला कळलं. दारूचं व्यसन आणि कसलं व्यसन होतं? शिड्यांवर शिड्या 32 शिड्या. तू काय आवडतो विड्या आणि मी लावते काड्या. वा बाई बाई जरा नॉर्मल व्हा. बरं काय तर विड्यांचं व्यसन काय फोटो बिटो आणलंय का? 40च्या वर गेले तापमान. उकाडा वाढले फारच.
बैलही तापली आ? उकडं वाढलंय ना भारत. यांची प्रतिमा आहे हृदयात, मग फोटोची काय गरज? मग बाई एक काम करा तुम्ही ना हृदयाची एन्जिओग्राफी करा हा, आणि ते मला आणून द्या हा, मग मी तो माणूस शोधतो. अरे चालेल काय चालेल. माणूस कसा ओळखायचा? त्याला काहीतरी वर्णन बिर्णन करा. नाक डोळे कसे होते काय? करत होते वेणी फिनी. वेणी होती माणसाला. हो, करत होते मी वेणी फिनी. हा, समोर होता आईना. आईना का बैना. यांनी मारली मिठी, पण मीच त्यात मावेना. किरकोळ बांधा. पुढे बोला. सकाळी सकाळी वेचत होते मी कळ्या. कळ्या कळ्या कळल्या. कळ्या कळ्या मला कळ्या. पुढे बोला. अरे बोला पुढे. हा, सकाळी सकाळी वेचत होते मी कळ्या. तुकारामरावांचे दात म्हणजे दुकानातल्या फड्या. शोरूमचा लोचा. दात पुढे. रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल. रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल. तुकारामरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल. आईला वैभव मांगलेने स्वतःचं नाव तुकाराम ठेवलंय की काय? ओ, हे बघा बाई, आता मी तुम्हाला शेवटचं सांगतो. इथं जर एक जरी उखाणा घेतला तुम्हाला हाकलून टाकी ना. नाही नाही, बोला काय बिझनेस करायचा माणूस? हिंदीतल्या हिरोईनचे कपडे म्हणजे 10 सेंटीमीटर कापड. मायापुरी वाचू नका हो. बिझनेस बद्दल बोला ना काय ते. अहो तेच सांगते. हिंदीतल्या हिरोईनचे कपडे म्हणजे 10 सेंटीमीटर कापड. तुकारामरावांचा बिझनेस म्हणजे तयार होममेड पापड. बाई, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, माझं एवढं शिक्षण नाही झालं बाई. कोड्यात बोलू नका, मला कोडी नाही सोडवायची बाई. हट तिच्या आईला. आईला कुत्री कुणी सोडली? असंच असंच सतत तुकारामराव करायचे माझे अपमान. माहेरी निघून जाण्यासाठी मी 2दा बांधलं होतं सामान. रोजचे घरगुती झगडे. बाईन 2 वेळा घर सोडलं. इकडे या. हा, अहो, इकडे या ना. कर्दळीच्या बनात चंडोल पक्षी लपले. अगं चंडोलीने, हा? अगं चांडालीने, जरा माणसाला कळेल असं बोल ना. वाकडी तिकडी बाबूळ तिच्यावर बसला होला. बोला आता हिच्या होला हो मिळवतो. बोला बोला पुढे बोला. सखाराम पाटील मेला म्हणून तुकाराम उखाणे केला. आईला अख्खी IPL सांगणारी बहुतेक. निघा बाई, आत्ताच्या आता पोलीस स्टेशन. निघा इकडनं. देवगडातून आणले आंबे सांगलीचा मेवा. तक्रार लिहून घेण्या बिगर मला सांगताय जावा. बाई कृपा करी माझ्यावरी, चालती हो तू घरी. बाई कृपा करी माझ्यावरी, चालती हो तू घरी. आई गोंधळाला ये. गोंधळ मांडायला ये बाई, गोंधळाला ये. हे गोंधळ मांडायला बाई. हे बाई उद्या ये. बाई पाठवा ये. बाई नको ये, नको ये. हॅलो हॅलो सर. हॅलो सर. हॅलो हॅलो सर. हॅलो हा सर, माझी बाजी बदली करा गडचिरोलीला. इथं माझ्या डोक्याचा दही झाला. पोलीस स्टेशनातून हवालदार गेला पळून. पोलीस स्टेशनातून हवालदार गेला पळून. अहो तुकारामराव घ्या की तर बदली करून. जोरदार टाळ्या. हो, क्या बात आहे. रिलॅक्स वाटतं थोडंसं आता. आता जरा रिलॅक्स. आपल्याकडे कोकणी पाहुणे आलेले आहेत, त्यांना विचारूया त्यांना कसा वाटला परफॉर्मन्स. त्या बद्रिके कोकणातला आहे आमच्या. आहा. मग वा वा, काय एनर्जी लावले बद्रिके आणि काय गोंधळ घातला वा शेवटी अगदी बागण्या सारा. तर आता आपण हे आमच्या कोकणातलेच परीक्षक आहेत म्हणजे कोण, निर्मिती सावंत. तर त्यांना विचारूया कसं वाटलं तुम्हाला हे सगळा यांचा गोंधळ. ग्रँड फिनालीची सुरुवात ही अशी एवढ्या दणक्याने झाली आहे. क्या बात आहे कुशल. हेमांगी,
हॅट्स ऑफ टू यू. काय पद्धतीने तू ते उखाणे लक्षात ठेवलेस. खूप कठीण आहे हे लक्षात ठेवणं. आणि तुम्हाला सलग हा ऍक्ट करायचा असतो. खूप छान दोघांनी काम केलं. खूप छान. तुम्हाला पुढच्या ऍक्ट साठी ऑल द बेस्ट. आणि रेणुकाताई शान, तुमचं काय मत आहे या ऍक्ट बद्दल? ओहो ब्लास्ट, टेडीवेअर, सगळंच. मस्त धमाल केलेली आहे तुम्ही. तेव्हा कुशल, आणखीन एक सिक्सर मारायचं बाकी आहे. तेव्हा तुम्हाला पुढच्या परफॉर्मन्स साठी खूप साऱ्या शुभेच्छा. हो बद्रिके गेले, आता काय करणार? काय झालं? नाही निलेश भाऊ, काय गंमत काय माहितीये, हा. म्हणजे आता काय हे तिसरं पर्व, आता हे पहिली जोडी इथं आली, चांगला परफॉर्मन्स दिला. आता मला खंत काय लागून राहिले माहितीये जीवाला, हा. आता हे पुन्हा कधी दिसणार नाही. तू असं म्हणून नाही दिसणार नाही म्हणजे ह्या आता तिसऱ्या पर्वामध्ये, तिसरं पर्व संपलं ना, आता हे कोणीच दिसणार नाही. मला एवढा आनंद आमच्या आयुष्यात निर्माण केलेला आहे, आता हे परत कधी दिसणार आपल्याला? लोक नाही काय फू बाय फू मध्ये. हा, पण याचा रस्ता आम्ही काढलेला आहे बरं का. काय तुम्ही नाचणार तिकडे? मी नाचणार वगैरे नाहीये. काय करणार आहे ते तुम्हाला सांगतो, जरा ते ऐका माझ्याकडून तुम्ही. हा, हा. तर अशाच धमाल जोड्यांना घेऊन या आठवड्यातल्या बुधवारी गुरुवारी आणि पुढच्या आठवड्यातल्या बुधवारी गुरुवारी आपण भेटणार आहोत नवरात्र स्पेशल फू बाय फूच्या एपिसोड मध्ये. मी आले तिसऱ्या पर्वाला, खतर येणार होते परवाला, पर मला उशीर झाला. संपली का कॉम्पिटिशन? त्या दिवशी रद्दीवाला आला होता घरी. खालनं विचारलं रद्दी है क्या, तर काय ओरडून सांगितलं, कल आना, आज सून घर में नहीं है. लेकिन ओ और ठो ये एकत्र किधर है? वो अलग अलग मराठी गाने में होता है, नेपाली गाने में ओ और दो एकत्र होता है. हाँ? वो सुनो. हाँ. हाँ. ओठों पे ऐसी बात, त्याच्या फंडा काय मला का मारलं? असले फंडे सांगलं कोणी मारल, आणि असं मारलं का पळून जायचं. आणि नाही मारलं तर नाही कसं मारलं, अरे, नाही कसं, अरे, ऐक ना, नाही काय करू? कसं. अरे, ऐक ना. माझं ऐक ना जरा. महीने में 12 तरीके से तुझको प्यार जताऊंगा रे. प्रत्येक माणसामध्ये ना काही ना काहीतरी टॅलेंट असतं, पण गुरुशिवाय ना त्याला खरी दिशा मिळत नाही. तर असाच एक नवोदित गायक आता इथे येतोय, जो गाणं शिकण्यासाठी गेला एका मोठ्या गायिकेकडे. बघूयात मग त्याला आता गाणं जमणार का आणि तो कसा गातोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पुढच्या आपल्या फायनली जोडीचं. संतोष पवार, किशोरी आंबे. दोस्तियों से प्यार किया, दुश्मनों से बदला लिया, जो भी किया हमने किया, शान से, शान से, शान से. नमस्कार. माझ्या अवतारावर आणि माझ्या आवाजावर तुम्ही मला ओळखलंच असेल. हे झुम 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 बाबा, हे झुम 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 बाबा, हे झुम 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 बाबा. नमस्कार ओनियन उत्तप्पा, आशा उत्तप्पा. बरं वाटलं, एक पुरुष बाईच्या आवाजात गातो, एक बाई पुरुषाच्या आवाजात गाते. हो, मी बाई आहे. मी या संगीत कार्यशाळेची संचालिका बाई. मला या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. याहू! चाहे इसे कोई जंगली कहे. ते काय झालं, तुम्ही याहू म्हणलात ना, आपसूक पुढचं गाणं माझ्या तोंडून बाहेर पडलं. मला विचारायचंय, तुम्हाला मोहम्मद रफी बनायचंय का? नाही नाही नाही. येले येले यू, येले येले यू, येले. हॅलो, मी इडली घेऊन येऊ? मला विचारायचं, तुम्हाला किशोर कुमार बनायचंय का? नाही नाही, मला किशोर कुमार नाही बनायचंय, मला बालगंधर्व बनायचंय.
पहा पहा सगळी तयारी झाली, फक्त गाणं शिकायचं बाकी आहे. जरा सूर पकडून दाखवता. हो दाखवतो. हे 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 काय करताय? ते बार मध्ये असाच सूर पकडतात. म्हणजे तुम्ही बार मध्ये गाता? हो. सोचेंगे तुम्हें प्यार करे के नहीं के दिल बेकरार करे के नहीं. पण तुम्हाला बाल गंधर्व बनायचंय हा. तर तुम्ही असे बार बीर मध्ये कुठे गाता? ओ बाई, अहो कस्तुरी मृगाला माहित असतं का की त्याच्या गळ्यामध्ये कस्तुरी आहे ते? मग मला कसं माहित असणार माझ्या बेंबीमध्ये सूर आहे तो? तुम्ही सगळ्या चुकीच्या जागा घेताय. नाही बरोबर, मी बेंबीच म्हटलं ना. मला शास्त्रीय संगीत जरा गाऊन दाखवता? हो दाखवता ना. शास्त्रीय संगीत. शास्त्रीय संगीत. तुम्हाला शास्त्रीय संगीतातलं आधी काय कळतं ते सांगा. त्यात काय करायचं? शास्त्रीय संगीत म्हणजे क्लासिकल म्युझिक. क्लासिकल म्युझिक म्हणजे? क्लासमध्ये शिकवतात ते म्युझिक. बरं, शास्त्रीय संगीताला एक शास्त्रोक्त बैठक असते, ती माहितीये? माहितीये ना. ते शास्त्रीय गायक नाही का अशी बैठक मारतात आणि असं असं पण करतात. हे असं का करतात? कोणाच्या बापाला माहित का करतात? उठ! ते काय करतात तेच शिकायला तुमच्याकडे आलोय मी. शिकवते. हा. त्याआधी तुला शास्त्रीय संगीताबद्दल काय ते माहितीये ते मला सांग. जरा सूर पकडून दाखव हा. मला. हे, हे. अरे शास्त्रीय संगीताबद्दल काय माहितीये ते काय सांग. माहितीये तुम्हाला? माहितीये माझं घरडं, माझ्या घरातले गायक तुम्हाला माहितीये? माझे आजोबा पट्टीचे गायक होते. पट्टीचे? मग आजही बघा कुठल्याही झोपडपट्टीत त्यांच्याच कॅसेट वाजतात. बरं, तुम्ही काय वाजवता? मी कानफाड वाजवतो. माझ्या आजोबांबद्दल कोण काय बोललं की त्याच्या कानफाडात वाजवतो. नाही नाही, वाद्य कुठलं वाजवता? तबला. तबला वाजवतो मी. वा, हो. दाखवा. बसा बसा खाली. बरं माझ्याबरोबर तुम्ही काय वाजवणार? गिटार वाजवते. शास्त्रीय संगीतात गिटार 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 वाजवतो. गिटार 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 वाजता गिटार वाजता शास्त्रीय संगीतात. बरं बरं, काय वाजवू? तंबोरा घ्या. तंबोरा आहे का इकडे? गिटार आहे आहे. तोच उभा करा. हा जरा तबला लावून घेतो. हा, लावा. पावडर कुठे माझी पावडर? नशीब, याला माहितीये तबल्याला पावडर लावतात. म्हणजे काय? आपल्याला सगळं माहितीये. अरे हा थोबाडाला पावडर लावतोय. म्हणजे काय? वाजवणार फ्रेश तर कस्टमर फ्रेश. उठ 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 हा. उठ. मला शास्त्रीय संगीताचा सूर पकडून दाखवा. दाखवतो. शास्त्रीय शास्त्रीय संगीत सूर द्या. शास्त्रीय संगीत सूर. हा. वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ कुणाला शरण करील जो हरण संकटाचे करील जो हरण संकटाचे करील जो हरण करील जो हरण करील जो हरण. नाही हे काळविडे. करील जो. बस. थांबा बेडूक राहिले अजून. मला तुझ्या हरणाच्या व्हरायटी नको आहेत. बेडकाच्या व्हरायटी दाखवतो ना. मला गाण्यातल्या व्हरायटी हव्यात. पहिला सूर पकडतो. शास्त्रीय 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 सूर. शास्त्रीय सूर शास्त्रीय सूर. वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ कुणाला शरण ग वद जाऊ कुणाला शरण करील जो हरण संकटाचे करील जो हरण संकटाचे स्वये श्री राम प्रभू ऐकती स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती करील जो हरण संकटाचे करील जो हरण संकटाचे करील जो हरण संकटाचे करील जावा नवीन पोपट लागला विट बोलायला जावा नवीन पोपट लागला विट बोलायला करील जो हरण संकटाचे करील जो हरण संकटाचे करील जो हरण संकटाचे करील
जलदो हरण संकटाचे, करील आई कृपा करी माझ्यावरी, धावत येईल लवकरी, आई कृपा करी माझ्यावरी, धावत येईल लवकरी, आज गोंधळाला ये. गोंधळ झाला, काहीतरी गोंधळ झालाय. काय झालं, काय झालं? आई आली, हा? आई आली. आई आली, हो. तिला पास कुणी दिला? अशी अचानक कशी आली आई? तुला लाज नाही वाटत बालगंधर्व म्हणायला? अरे हो, लाज वाटली पाहिजे, माहिती आहे, लाज वाटली पाहिजे. कशी या त्या पडाला. अरे काय करते? काय करते? सुरावर अत्याचार करणाऱ्या बेसूर असुराचा मी वध करते. फायनल मध्ये इतका तगडा परफॉर्मन्स आणि स्टँडिंग ओवेशन, क्या बात है. काय कसं वाटलं? काय सांगू किशोरी ताई, आज डोळ्याचं पारणं फेडलं आमच्या. मग आता शब्दात न सांगण्यासारखा परफॉर्मन्स दिला हो ना तुम्ही. आणि पवार आमच्या कोकणातले चिपळूण जवळचे, अभिमान वाटतो आम्हाला तुमचा, तुम्ही कोकणातले आमच्या. हा मग काय तर. मी पण अरे बघा ह्या पण आमच्या कडल्याच आहे. नाही माहित नव्हतं, सॉरी हा, जरा माफी करा. तर आपण विचारूया निर्मिती ताई. वेडे आहेत ग तुम्ही, दोघेही वेडे आहात. किशोरी काय होतं तुला मला कळत नाही. स्टेजवर गेल्यानंतर तुझ्या अंगात संचारतं का? तू काय करत होतीस माहिती आता? खरंच मला तिथे येऊन तुला असं करावं असं वाटतंय. संतोष, मला खरंच नेहमीच कौतुक वाटतं तुझं, की तू ज्या पद्धतीने गाण्याचे बोल बदलल्यानंतर, तुला माहिती आहे आपण जेव्हा एक गाणं ऐकत असतो कोणाचंही, तेव्हा आपण दुसरं गाणं म्हणू शकत नाही, कारण आपण त्याच्यात मिक्स होतो, त्या गाण्यामध्ये आपण जातो. आणि तू स्वतःच एक गाणं म्हणतोस, त्याच्यातून दुसऱ्यात जातो, दुसऱ्यातून तिसऱ्यात. क्या बात आहे. तुम्ही दोघांनी क्या बात आहे. खूप छान, खूप छान. आज आपल्याकडं इथे एक चांगले नावाजलेले नानावलेले असे एक मोठे अभिनेते आपल्याकडे आलेले आहेत, जे आपले फूबाई फूर अत्यंत प्रेम करतात. वेलोवेली सगळ्यांना फोन करून सांगतात तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला, आवडला नाही तरी सांगतात मला आवडला नाही. असे आहेत आनंद अभ्यंकर. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही 2 शब्दात सांगा. हॅट्स ऑफ दोघांनाही. शब्द नाही आहेत, इतकं प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून इतकं सुंदर परफॉर्मन्स केलाय तुम्ही. थँक्स लॉट. मजा आला एकदम. पुढच्या ऍक्टची जोरदार तयारी करा. खूप साऱ्या शुभेच्छा. फूबाई फूच्या या पर्वाच्या महाविजेत्या जोडीला मिळणार आहे SK टूर्स यांच्यातर्फे 4 रात्री आणि 5 दिवस बँकॉक आणि पटाया टूरची संधी. प्रत्येक माणसानं ना आयुष्यात कुठला ना कुठला छंद जोपासलेला असतो. असाच एक राजा आता इथे येतोय, ज्याला शिकारीचा जाम छंद आहे. तर तो शूरवीर राजा निघालाय आता शिकारीला. बघूयात तो कुणाची शिकार करतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पुढच्या फायनलिस्ट जोडीचं. सतीश तारे आणि भालचंद्र कदम. चला शिकारीला जाऊ, चला शिकारीला जाऊ, चला शिकारीला जाऊ. हे झुरळ, तुम्ही नाही तर झुरळे. हट हट हट. हिला परधाने कुठं गेला? परधानजी, ए परधानजी. झालं का महाराज पडायला लागलं, जागा झालं का महाराज पडायला लागलं. आणि मुद्रा घ्यावा महाराज, परधानजी यायला लागलं. अरे मुद्रा घ्यावा महाराज, परधानजी यायला लागलं. परधानजी यायला, परधानजी. हे असं काय होतंय? खरंच नाही मला हे झोपताना काढलं नाही, काही उठल्यावर घातलं का? डोळ्याचा टायमिंग लागे ना मला काही तरी सुद्धा. मुजरा घ्यावा महाराज, मुजरा घ्यावा महाराज, मुजरा घ्यावं महाराज. अरे कसला मुजरा? आम्ही काय पराक्रम केला नाही, काय नाही, तरी मुजरा करता. तुमच्या खानदानाची लायकी आहे का पराक्रम करायची? काही न करता एका जागी गादी उभत बसायचं आणि राजे म्हणून समजायचं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना फक्त मुजरा करा बोलायचं. बोला काय आमंत्रण धाडलं मला? नाही, शिकारीची सगळी तयारी झाली का? एकदम तयारी झालेली आहे. वाघ पकडायचं आपल्याला जंगलामध्ये 4 माणसं धाडलेली आहेत. वा. आणि त्यांच्याबरोबर 4 सर्पमित्रही पाठवलेले.
सर्पमित्र अहो साप नाही पकडायचा आपल्याला, वाघ पकडायचा. वाघ एवढा मोठा. फावल्या वेळेत ते वाघही पकडतात ना पुंगी वाजून. आणि पुंगी वाजून साप पकडतात. साप पकडायचा असेल तेव्हा ते नाग म्हणून सापाला सोडून देतात. वाघ आला जंगलात वाघाला पकडतात. त्यावेळी पुंगीच्या बंद करतात. आणि पुंगीचा वापर करायचा झाल्यानंतर वाघ काय चाललंय मला समजेल असं सांगा ना. सगळ्या इस्कटून सांगण्यात येईल. त्याआधी एक महत्वाची सूचना आहे. एक छबी काढा इथं बोलवलेला आहे. छबी कशाला पाहिजे आपल्या बरोबर, आपण जाऊ ना तिकडं. छबी म्हणजे फोटो, आणि फोटो काढणाऱ्याला छबी काढा असं म्हणतात. तो तुमची पोज घेणार आहे. फोटो. अच्छा त्याला पोज हवी. हा घ्या नाही घ्या. झाली एकच होती तीही. काय तीही पोज देऊन मोकळ्या झालात ना. आता पुढच्या फोटोग्राफरला कसल्या पोज देत जाणार आहात तुम्ही? आणि स्वतःला काय सलमान खान समजताय काय? काय बॉडी शो कसं करता इथं? तुम्ही महाराज आहात. महाराज वाघाला तुम्ही मारलेला हा पराक्रम लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून जबरदस्त पोज द्यायची तुम्ही. वाघाच्या छाताडावर उभं राहून. कळलं म्हणजे असा साप आपला साप वाघ मी असा ठेवलेला इथं. आणि वाघाला मी मारू का? उठ चल उठतो का तू? उडी. फोटोत आवाज येत नाही, बोलायचं नाही, फक्त पोच द्यायची. उभं राहा ना छातीवर. पराक्रम गावजवला म्हणून वाघ मारलेला आहे. छताडा सब काय दिलाय, चंदा मिंदा केलाय, त्याच्या आतड्या असे बाहेर. आणि मी असा उभा. कशाला एवढा त्रास करून घेताय मला कळत नाहीये. वाघ सुद्धा मेलेलाच मागवलाय आपण. वाघ मेलेला मग काय जिवंत वाघ मारणार आहे तुम्ही? गादीत घुसलेला ढेकून मारता येत नाही तुम्हाला? आणि तुमच्या डोक्यात कधीही काय येतं वाघाची शिकार करू? वाघ अशा काय रस्त्यात मिळतात होय? म्हणून मी जाहिरात दिली होती रंगीत. महाराजांना वाघ मारायचा आहे, ताबडतोब वाघ शोधा आणि पाठवून द्या. जिंदा या मुर्दा. अहो मुर्दा कशाला? तुम्हाला काय म्हटलं होतं? ती माणसं जिवंत वाघ घेऊन येणार आणि मी स्वतः त्याला दत्तर मारणार. काय करणार? दत्तर खुद्र. तुम्हाला दस्तूर खुद्द म्हणायचंय का? म्हणा ना खुद्दर दस्त. हे तुमचं आता नंतर मारा तुम्ही. लोकांना काय कळणार आहे? वाघ आल्याशी मतलब. संताप झालाय मला, संताप झालाय. माझी तलवार घेऊन या. तलवार नकोय, सलवार हवी आपल्याला. तिची वाढली ती वाढली ना धडधड. त्या छातीपाशी आणखीन एक धडधड. ती रायफल ठेवणार आहे मी. तलवार बिलवार विसरून जायचं. आता डायरेक्ट रायफल. अच्छा म्हणजे डायरेक्ट तंबूक. काय? कंबूक नाही, काय म्हणतात त्याला? गंबूट. काय रे? तुमच्यामुळे गोंधळ होतो. बंदूक. तुम्ही घोडा घेऊन चला. घोडा. आता घोडा कशाला पाहिजे? तुमचं काय चाललंय? सर्पमित्र काय हे काय नाही? घोडा काय? घोडा घेऊन काय शिकार करायचे? वाघ शिकार. वाघ कसं नाहीये? वाघ तिकडे पकडायला माणसं पाठवली, साप पकडणार आहे. त्यावेळी घोडा तुमच्या हातात जर असेल, घोडा त्यांच्या हातात दिला तर मग तुम्हाला भीती नाही वाटणार वाघाची? मग त्या वारोळातून जण काही वाघ आला किंवा साप आला किंवा राजा गोंधळ. काय चाललंय? घोडा कशाला? ऐका, घोडा म्हणजे खरा खरा टिकटॉक घोडा नाही येतो. पिस्तुलीलाच घोडा म्हणतात हल्ली. एक काम करायचं, जंगलात गेल्यानंतर बंदुकीची नळी वाघाच्या गंडस्थळावर ठेव. कुठं? गंडस्थळावर. कुठं असतं ते? काय? गंडस्थ कुणाचं? वाघाचं सांगतो. इथं अच्छा ठीक आहे, विचार करून सांग. विचार काय करायचं ते दाखवते तुम्हाला. इथे असतं गंडस्थळ, इथे असतं.
हो तिथं हत्तीला गंडस्थळ असतं, मग वाघाला काय असतं? आयाळ. आणि सिंह काय असतो? घायाळ. अरे कमाल करताय तुम्ही. आपण शिकारीला चाललोय वाघाच्या की नाही? लक्षात ठेवा, शाळेत शिकवलं असतं आपल्याला. गंडस्थळ असतो तो हत्ती, आयाळ असतो तो सिंह, आणि घायाळ होतो तो वाघ. चला आता निघूया. त्या आता विसरायचं नाही जेव्हा ते महत्वाचं सगळं होतं. पुंगेवाले, सरपवाले, वारुळ, जंगल, वाघ, नाग, साप पकडायचा, घोडा. काय चाललंय? नाही नाही नाही, आम्हाला शिकार करायची नाही. का? नाही नाही, कॅन्सल, शिकार कॅन्सल. कसं असं? नाही नाही, आम्हाला साक्षात्कार झालेला आहे. ते साक्षात्कार जाऊ दे खड्ड्यात. आता 4 वाघ येतील 2 माणसं घेऊन. 4 वाघ 2 माणसं? काय बोलतोय तू? 2 माणसं 4 वाघ घेऊन येतील इथं. त्यांना काय उत्तर द्यायचं मी? नाही नाही, त्यांना सांगा महाराजांचा मूड गेलेला आहे, आजपासून शिकार बंद, कुठल्या पण प्राण्याला मारायचं नाही. वाघाला तर नाहीच मारत. अहो पार्थ, जेव्हा आपणच वाघ मारले तर या जंगलातले वाघ राहतील का? आपल्याला दिसतील का? 100पैकी 100 मार्क महाराज तुम्हाला. राणी सरकारनं हेच तर बघायचं होतं. तुमचं प्रज्वल प्रेम आहे, पण मुख्या प्राण्यावर सुद्धा तुम्ही प्रेम करता याची प्रचिती त्यांना आली, म्हणून तर तुम्हाला शिकार करायला घेऊन जायची आयडिया त्यांच्या डोक्यात घुसली होती. पण असं मला सरळ सांगता येत नाही का त्या बाईला? सरळ सांगेल ती बाई कसली? हो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कसं वाटलं तुम्हाला? नाही नाही, एकदम झाक परफॉर्मन्स झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो ना, आज अख्ख्या महाराष्ट्राला कळलं असेल की गंडस्थळ कुठं असतं. तुम्ही तिथे काय वाटतं? अख्ख्या महाराष्ट्राला कळलं गंडस्थळ कुठे येते. भाऊ तुम्हाला कळलं का फायनली? यालाच आम्ही म्हणतो ब्रुकबॉन्ड रेड लेबल स्वस्त आणि मस्त परफॉर्मन्स. म्हणजे हा नुसता विनोद नव्हता, तर यात सामाजिक आरोग्यासाठी लागणारा संदेशही होता. दोघांनी धमाल केलेली आहे तुम्ही दोघांनी, आणि पुढच्या परफॉर्मन्ससाठी ऑल द बेस्ट. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. रेणुकाजी, उत्तम परफॉर्मन्स होता आणि टायमिंग तुमचं नेहमीच खूप उत्तम असतं, तसं आजही होतं. आणि वेगळीच एक मजा ह्या महाअंतिम सोहळ्याची त्याच्यामध्ये एक अजून ऍड झालेली होती. त्यामुळे आम्हाला खूप 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 आवडला तुमचा ऍक्ट. फॅन्टॅस्टिक. म्हणजे आपल्या इथं आज SK टूर्सचे सलीलजी आलेले आहेत. परफॉर्मन्स बद्दल काय वाटतं सांग? परफॉर्मन्स दोघांचा खरंच छान झाला. आलात दोघे जण बँकॉकला तर चालेल. क्या बात है. तर अशी धमाल पुढेही करत राहा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या. किती वेळा तुला मी सांगितलं, तुम्हाला आई म्हण, यांना बाबा म्हण, पण म्हणेल तर शपथ. अहो तुम्हाला आई आणि तुमच्या नवऱ्याला बाबा म्हटलं तर माझा नवरा भाऊ नाही का होणार? सासू एकतर चांगली पाहिजे, नाहीतर फोटो टांगली पाहिजे. हे लता, कुठं चालली पंजाब मिल्कच के खात? तू मला पाहिजे लता. मी जगू शकत नाही आयुष्यभर तुला. तिसरी उपविजेती जोडी आहे असं म्हणतात, लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधतो आणि पृथ्वीवर मॅरेज ब्युरोवाले. तर अशीच एक मुलगी आता इथे येते, जिला ठरवायचंय आपलं लग्न, आणि म्हणूनच वर शोधण्यासाठी गेलीये ती मॅरेज ब्युरो मध्ये. बघूयात तिला मुलगा कसा मिळतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या पुढच्या फायनली जोडीचं. मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले. खंडरायाच्या लग्नाला वरुणवरी नटली, खंडरायाच्या लग्नाला वरुणवरी नटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटाली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटाली. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी सदा घोटाळे, धरपकड विवाह संस्थेचा संचालक. आणि माझी खासियत अशी आमच्या विवाह संस्थेची की आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी इकडे नाव नोंदणी केली त्या सगळ्यांचा विवाह जमला असं अजिबात झालेलं नाही. अहो मी सुद्धा अविवाहित आहे, सतत तयार असतो, म्हणून आजही शोधतो एखादी कुठली नवीन मुलगी येते का आणि मी तिच्याशी लग्न करतो का. बघूया आता कोण मुलगी येते. तोतली मैं टिक टाक टिक टाक टिक टाक टिक तोतली मैं अपनी कुची बालात लेके तो
सब्जियों की सौगातली टोटली में नमताल. हा कुठला ताल? नाही नमताल. नमस्कार. बाईचा ताल बिघडलेला दिसतोय. आपलं नाव काय? तो तिथला काय 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 काय? तो तिथला थुंकू नका हो. नाव सांगा. नाव काय नाव? तू. हे बाय, खाली जा, तिकडे डावीकडे जा, लवकर जा. नाही माझं नाव हा? तू. हा. चित्र. हा सुचित्रा. हा तो तिथला. वा वा. आणि आडनाव काय? आडनाव टिल्लू. काय? टिल्लू टिल्लू हा? टिल्लू 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 ये टिल्लू टिल्लू क्या है? ये टिल्लू टिल्लू. टिल्लू ये मेला आडनाव है. हट. सुचित्रा टिल्लू. परफेक्ट. आता कसली परतफेड करताय? नाही परफेक्ट. बदोबद तूक बदोबद. परफेक्ट बरोबर. चूक बरोबर. वा 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 वा. बोला बोला बोला. मला नग्न कलायतंय. कोण करणार आहे? तुम्ही. कोणाला? मला. अरे अरे काय बोलते ही बाई? ओ बाई, काय बोलताय काय तुम्ही? अहो तुम्ही दमवता. अहो मी कुठे दमवतो? तुम्ही मला दमवताय. नाही बाहेर बोल दिलाय इथे नग्न कलून मिळेल. हो बाई 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 बाई, असं काहीतरी बोलू नका. मला खेटराने मारतील हो लोक. तदैव नगदम तुदिनं तदेव तालाबलं. आलं 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 लक्षात आलं. लग्न लग्न. रसिक प्रेक्षक हो, एक जरा सूचना लक्षात घ्या. जिथे न आहे तिथे ल समजा. लग्न लग्न. परफेक्ट बदोबद. काय बदाबद बोलते बाई. बोला बोला. नाही इथेच आम्ही लग्न जमवतो. नाही इथं. लाजताय लाजताय तुम्ही. बरं 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 बरं. तुमचं वय काय? 21. 21. वय 20च मोजता? नाही 21 नाही 21 22. आलं लक्षात. 21. हा परफेक्ट बदोबद. अरे बा, ही बाई काय बदाबद बोलते. बरं 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 बरं. मला एक गोष्ट अशी सांगा, तुम्ही राहता कुठे? कुल्ला. कुठे राहता? कुल्ला घटात आहे भाल्यात नाही. ए बापरे. ओ भाई काय बोलताय काय तुम्ही बाई? विद्या विहार घाटकोपर मुलून कुल्ला. परफेक्ट. बाई स्पष्ट सुस्पष्ट बोलायचं. काय घ्याल तुम्ही? थंड. ए कोणीतरी एक ट्रक भरून कोल्ड्रिंक आणणार आहे. थंड आणा पटकन. नाही थंड. हो हो हो. हे अश्लील काय करताय? हे काय करताय? चाललंय काय? फॅन टिकवणं हा छंद आहे. पुस्तक वाचणं छंद आहे. ओके ओके. छंद छंद. हा, हा. काय 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 छंद आहे तुम्हाला? दानं. उत्तम उत्तम. दान करायचा छंद हा फार चांगला छंद आहे. दानं नाही हो. हा. दानं. तुम्ही गाणं म्हणता? हो ऐकतो. गरजेचं आहे. तू मला तत चालणार मी तती दाते. ऐकवा हा ऐकवा. वा वा वा. एवढं मात्र फार स्पष्ट बोलली बाई. पुढे पुढे. थापा बोदे. एक मिनिट. थापा बिपा काही मारायचं नाही. थापा बोदे ना. अच्छा अच्छा अच्छा. नेपाळी गाणं आहे. हा चल चल चल. मला तिथलं आहे. नाही नाही, मला तिथलं नाही, मला इथलं ऐकवा. थांबा. थापा बोदे ना. अच्छा अच्छा. चाफा. रसिक प्रेक्षक हो, आता मी काहीही सांगणार नाही. काय समजायचं ते समजा. थापा बोदे ना. वा. थापा ता दे ना. थापा थंड तली ताही तेला पुदिना. वा 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 वा. काय छान गाण्यात पुदिना वापरलाय तुम्ही. वयाच्या तिथल्या वलच्या पासून गाते. काय 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 काय? तिथल्या वलच्या पासून. मग तिथलं तिथं का नाही सोडलं हे? खाले गमप दिंकायचंय. झालं वाटोळं करा आता त्याचंही. कसं वाचलं गाणं? तुमचं गाणं ना, तुमचं गाणं इतकं प्रतिम आहे की पुढच्या 10,000 वर्षात तुमच्यासारखी गायिका होणे नाही.
एक पातली पण येतं मला. काय म्हणता आता हे? एक पातली. नाही, कटपुतली ऐकलं होतं. एक पातली काय? एक पातली. दाखवू दाखवू. दाखवा आता काय. आता काय मात्तल. आता बरं आहे सध्या तरी. तुला ठिकवीन चांगला धला, तुझ्या पापात्ता भल्लाय घला, मोठा थमततो तो त्याला मात्तल, तुझ्या गटाला घालजा थाटतो. अरे बापरे. तुझ्या मटणात गेलं ज्ञान. मटणात? नाही, मटणात. हा, आम्ही जातो अमुत्या गावात. मटणात? हा हा. अरे तुझ्या मटणात गेलं ज्ञान, तुझ्या तोंडात घालीन स्थान, तुझं धो तुझं धो तुझं धो तुझं धो. वा 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 वा. हे परत एकदा म्हणा. हा. तुझं धो तुझं धो तुझं धो तुझं धो. वा 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 वा. क्या बात आहे. काय व्हेरिएशन आहे ध मधला. तुझ्या पपाच्या भरलाय घला, तो भरलाच आहे. तुला ठिकवीन चांगला धला. तोही दिलात मला धडा. ती फुलदाणी मधलंय. कशातलं कशातलं? ती फुलदाणी. तीच फुलदाणी म्हणजे डोक्यात घाला आता. अरे बाई काय चाललंय काय? बाई बाई तुम्ही निघा, तुम्ही निघा. मी काय करतो, एखादा चांगला वर आला ना की मी तुम्हाला कळवतो. तुम्ही निघा आता. पण मग माझ्या नाही हा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, लग्न हा शब्द फार महत्वाचा आहे. तो नीट उच्चारायचा. म्हणा ल ल ल ल ल ल. आता एकदा म्हणून दाखवा. तुम्ही करू पण नका लग्न. तुम्ही निघा बाई. एखादा वर मिळाला ना मी तुम्हाला कळवतो. जा 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 जा. अरे अशा बाई बरोबर ज्याचं कोणाचं मी लग्न जमवून देईल तो मला रस्त्यात नग्न करून झोडपून काढेल. आता काय तलता? बाई मी कुठे काय तळतोय? मी काय भाजीवाला आहे का? नाही हो, तलाचं काय केलं? तल तल. एक मिनिट. मला सगळं कळलेलं आहे. मला सगळं कळलेलं आहे. तुम्हाला नग्न करायचंय. तुम्ही कुल्ल्यात राहता. तुम्ही ती फुलदाणी मधला एक पातली प्रयोग कळता येतो. तुम्हाला गाणं म्हणता येतं. सगळं मला कळलेलं. तुम्ही निघा. अरे देवा. आता ठेवून तलता येता म्हणजे ठगली भाता आली पाहिजे. नाही मग यायलाच पाहिजे. तुम्हाला माझी ठगली भाता येते. मग तुम्ही चला ना माझ्या ती. काय लग्न? परफेक्ट बरोबर. जोरदार काय झालं पाहिजे. काय कसं वाटलं हे? नाही, माझं पण नवीन व्हायचं आहे. माझं पण व्हायचंय. नाही यांच्यासारखा बॉबला बोलाया मी टाळाया. तुमची माझी जोडी चांगली जमत. परफेक्ट बरोबर. ह्या ऍक्टमध्ये काहीच चूक नव्हती. सगळंच परफेक्ट बदबद होतं. आणि भार्गवी खूप कठीण आहे म्हणजे तोतल्या भाषेत बोलायचं आणि तू त्याच्यात गायलीस, एक पातली प्रयोग केला, सगळंच केलंस त्या भाषेत. आणि तुझ्या रिॲक्शन्स मंगेश, त्या जोडीचं टायमिंग आणि ट्युनिंग खूप चांगलं आहे. सो हॅट्स ऑफ, टेडी बेअर्स टू बोथ ऑफ यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. तर आज आपल्याकडे इथे आलेले आहेत एक मान्यवर. खूप मोठं काम ज्यांनी रंगभूमीवर केलेलं आहे. एक चांगले प्रोड्युसर म्हणून आज नावारूपाला आलेले आहेत. तर अजित भुरे यांना मी विचारतो की तुम्हाला कसा वाटला ह्यांचा परफॉर्मन्स? परफॉर्मन्स खूपच छान होता. आणि मंगेशला तर मी गेली कित्येक वर्ष पाहतोय. अतिशय चांगल्या प्रकारचं कॉमेडीचा सेन्स त्याचा आहे. आणि भार्गवी माझ्यासाठी ती कॉमेडी अशा प्रकारची करू शकते हे जरा नवीन होतं. त्यामुळे मी तिचं अभिनंदन करतो. आणि टायमिंग आणि टोटल थिएटरचा एक चांगला प्रकार फू बाय फूद्वारे तुम्ही सगळेजण लोकांपर्यंत पोहोचत आहे. ज्याच्यात संगीत आहे, नृत्य आहे, शब्द आहेत आणि 10 मिनिटांमध्ये एक स्किटच्या थ्रू नाटक पोहोचवण्याचा एक जो प्रकार फू बाय फूच्या माध्यमातून झी TV करते. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. रशीद धमाल करत राहा. तुम्हाला खूप टाळ्या शुभेच्छा. थँक्यू. जोरदार टाळ्या. वातावरण चांगलंच तापलंय बरं का हसून हसून. तेव्हा हे वातावरण आता आणखीन तापणार आहे. आणि हे तापवण्यासाठीच एक धमाल जोडी इथे येते. एक जबरदस्त डान्स परफॉर्मन्स घेऊन जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात क्रांती रेडकर आणि अभिजित केळकर. महीने में 12 तरीके से तुझको प्यार जताऊंगा रे.
से ऐश पूरी अटक से करेंगे ऐसा कुछ बातों पसंद करेंगे लंदन ले जाऊंगा पेरिस घुमाऊंगा वर्ल्ड टूर करवाऊंगा அம்மா அப்பாவை வணங்கி பாரு எல்லாருக்கும் எல்லாம் வரும் हा जो आनंद इंगळे आहे ना काचेसारखा पारदर्शक आहे हो. मी त्याच्या मनात जे असतं ना ते त्याच्या ओठात असतं आणि तेच त्याच्या डोळ्यात दिसतं. इतका सच्चा माणूस आहे तो. पण कोणाला सांगतो नका. वैभव मांगले आहे ना एक नंबरचा इब्लिस चॅप्टर माणूस आहे चॅप्टर. माझ्या तमाशात ये नाचा बन नाचा. ओ भाई देखो हम नेपाली आदमी है वो जीव जाएगा पर नाचा नहीं बनेगा हम सिर्फ कांचा बनेगा. ती गोरी गोरी आणि तू अशा काळा काळा तिच्या नवऱ्याला संशय आला तो. तिच्या नवऱ्याला संशय येणारच नाही का कारण तिचा नवरा भाऊ कदम आहे. प्रेम रोगी प्रेम रोगी मेरी दफा तो कराओ जाओ 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 किसी बैठ को बुलाओ मैं हूँ प्रेम रोगी. सुरेश रमेश सुरेश झालं असं आमच्याकडे अंगवली नावाचं गाव आहे तिथे केलीच्या पानावर हिला नाचाय न्यायची होती. केलीचे पान म्हणजे काय अंगवली आणि कोलवण याच्यामध्ये असं केलीचा पानाचा भाग आहे त्याची नाचायला न्यायचं होतं. तिकडे कोंबडी जाम प्रसिद्ध आहे ना हिची. पण काय करणार आता गेली. ही मी आले तिसऱ्या परवाला. ही मी आले तिसऱ्या परवाला. खर तर येणार होते परवाला पर मला उशीर झाला. संपली का कॉम्पिटिशन संपली का कॉम्पिटिशन संपली का कॉम्पिटिशन संपली का कॉम्पिटिशन संपली का कॉम्पिटिशन. हायला हेलन हेलन नाही काही मैं नन नाही मग असले कपडे कशाला घातलं वाय. मैं नन नहीं हूँ मैं नन हूँ. नाही नहीं मैनन मेरा आड नेम है.
आडनेम ऑडनेम है आडनेम आडनाव आहे मेनन अच्छा माझं. मेनन तुमचं आडनाव आहे का? हो, हो, हा, हो. मग इथं काय करता तुम्ही? मी टॅरो कार्ड रीडर आहे. असाध्य रोग आहे दाखवून घ्या डॉक्टरला. चांगलं नवं जीवाशी गाठ आहे तुमच्या लक्षात ठेवा. अहो टॅरो कार्ड रीडर म्हणजे मी पत्ते बघून सांगते. कसले विजवटे धंदे करता हो? म्हणजे नाक्यावर उभं राहून लोकांना पत्ते सांगता हो? तसे पत्ते नाही हो, मग मी भविष्य सांगते. इथं काय करता बाय? अहो आज फुबाई फूचा महाअंतिम सोहळा आहे की होय नाही, होय होय. मग या 4 जोड्यांच्या भविष्यात काय लिहिलंय ते सांगायला मी इथे आली मग तुम्ही रिझल्ट सांगायला चाललेला आहे. हा पण नक्की तुम्ही भविष्य सांगता हो? म्हणजे काय, मी भविष्यच सांगते. पोपट कुठं आहे तुमचा? काय नाही म्हणजे त्या भविष्य सांगणाऱ्या माणसाकडे असा रस्त्यावर पोपट नसतो, तसा बाहेर येतो बघा पिंजऱ्यातनं. असा बाहेर येतो, असं पान उचलतो, असा पोपट असतो ना. पोपट नाही तुमच्याकडं? मला पोपटाची गरजच पडत नाही. काय? माझ्याकडे टॅरो कार्ड्स आहेत ना, हा. त्याच्यावरनं मी भविष्य सांगते. अच्छा त्याच्यावरनं भविष्य सांगता हो काय? हा. बर बर. पण नाही पण मला भविष्य सांगाल तुम्ही? हो म्हणजे काय, सांगेन ना. सांगा माझ्या आजोबांचा कुठला दात किडका? अहो असं कसं सांगणार, पत्ता नको का? सांगतो ना पत्ता. काय करायचं, देवरुगातनं गाडी पकडायची, मुरादपुराला जायचं. मुरादपुराच्या कणकडीचं बियाटा तिकडे उतरायचं, त्या सामने जंगल Excuse जेव्हा me, तसा पत्ता नाही हो. टॅरो कार्ड्स नको का त्यांचं? अच्छा मी भोंदुगिरी म्हणा ना. हा? एक काम करा, कोकणात चला आमच्या, तुम्हाला जाम डिमांड आहे तिकडे. काय म्हणताय तुम्ही? खरंच सांगतोय, कोकणात वशीकरण करणी बिरणी ह्याला जाम डिमांड आहे, इंटरनॅशनल डिमांड आहे. हो. म्हणजे काय लोकांकडे पाहुणे आल्यानंतर लोक काय करतात, सरबतासाठी लिंबू कापतात का नाही, हो, हो. आमच्याकडे लिंबू फिरवतात. बंगाली बाबा नाहीये काही? मग आई बंगाली असेल तुझी? अहो तसं नाही हो. वा. म्हणजे मी अशा अघोरी वापरांना काहीच हात लावत नाही. हा. मी काय करते, अशी टॅरो कार्ड्स असतात ना, टॅरो कार्ड, हा. त्यातनं भविष्य सांगते. हा. आता बघा, हा. मी आता हे टॅरो कार्ड्स पिसते. हा पिसा. ही मेनन बाई पत्ते पिसे, ही मेनन बाई पत्ते पिसे. हे काय? पत्ते पिसताना एखादं गाणं म्हणावं लागतं आम्हाला. अच्छा म्हणजे फुबाई फूची परंपरा पुढे चालवता होय. हा तसं करावं लागतं. हा, बरं. आता खेचा. काय झालं? आ? अरे तुम्ही सांगितलं खेता म्हणून. अहो खेचा म्हणजे मला खेचा नाही काही, मग ह्यातले 2 पत्ते खेचा म्हटलं मी. तुम्हाला आधीच सांगतो सुरुवातीला, काय? जर काय बोलायचं असेल तर स्पष्ट बोलायचं, पूर्ण वाक्यात बोलायचं. हं. असं तुकड्यात तुकड्यात नाही बोलायचं. गैरसमज होतो, माझा कोकणी माणूस आहे मी, कळलं तुम्हाला? हा. आता 2 पत्ते खेचतो. खेच. हा. हे कोणाचे पत्ते आहेत माहिती का तुम्हाला? कोणाचे? भालचंद्र कदम आणि सतीश तारे यांचे. भालचंद्र कदम आणि सतीश तारेचे. हम्म. पण ह्या पत्त्यावर बघा एक कोला असा सशासारखा बसलाय. तो भाऊ कदम आहे. कसा काय? अहो कोल्हा कसा डॅन्बिस असतो, हा. पण इथे तो इनोसंट असल्याचं नाटक करतोय. हा. भाऊ कदम इनोसंट नाहीये काही, हा. तो इनोचंट आहे. हा म्हणजे त्याचा भोळा भाबडा चेहरा दाखवून तो हशे वसूल करतो. असा आहे डांबीस. पण हे दुसऱ्या ह्याच्यावर बघा, असं हे दहीहंडीसाठी थर लावतायत लोका, आणि एक माणूस असा कोपऱ्यात उभा आहे. म्हणजे काय हो? आता बसलेला भाऊ आहे, मग उभा कोण असेल? उभा सतीश तारे. अच्छा मग तो कोपऱ्यात काय? कारण तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशी उलटी हाताची तुमच्यासारख्या लोकांनी बदनाम केला या माणसाला. अहो नाही, तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, म्हणजे पराकोटीचा अभिनय करू शकतो आणि विजयाची हंडी फोडू शकतो. वा, वा, वा. हे बाकी खरं आहे, हे बाकी खरंय की नाही? मला वाटतं हीच जोडी नक्की विजयी होईल आणि बँकॉक पटायला जाईल की नाही बघा. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा चला आता बाकीच्यांचं भविष्य बघूया का? आता कशाला एक जोडी तुम्ही सांगितली ना विजेती होणार म्हणून. आपण बाकीच्यांच्या भविष्यात काय ते नको का बघायला आपल्याला? होय, 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 होय. हा. ही मेनन बाई पत्ते पिसे, ही मेनन बाई पत्ते पिसे. आता 2 खेचा. अहो 2 पत्ते खेचा. बरं ठीक आहे. खेचले 2 पत्ते. हे कोणाचे आहेत माहितीये का तुम्हाला? कोणाचे? भार्गवी चिरमुले आणि मंगेश देसाई यांचे. पण एका चित्रावर मोर आहे. बरोबर, बाकी सगळं बोर आहे. म्हणजे मोर नाचायल्यानंतर बाकी सगळे बोर होतात. तसं नाही हो, मग? मोर हे भार्गवीचं प्रतीक आहे. हा. भार्गवी नाचते किती छान, होय, होय. अभिनय किती छान करते. दुसऱ्या चित्रात बघा पाणी असं लिहिलंय. तो मंगेश देसाई आहे. अच्छा म्हणजे पाणी कम आहे. नाही हो, मग? अहो तो पाण्यासारखा आहे, त्याच्यात कोणताही रंग मिसळा तो तसा होऊन जातो. म्हणजे त्याला एक मिशी लावा वेगळा दिसतो, होय, होय. हेअरस्टाईल बदला वेगळा दिसतो, हा. त्याचे कपडे बदला तो वेगळा दिसतो. वेगवेगळे रोल्स तो करतो. पण त्याची एक खासियत काय तुम्हाला सांगू का? काय?
सगळ्यामध्ये त्याचा आवाज तोच असतो. खूप छान स्किट्स केले त्या दोघांनी मिळून. मला तर वाटतं ही जोडी नक्की विजयी होईल आणि बँकॉक पटाया. तिकडे डोक्यावर पडले काय बाई? पहिल्या जोडीला म्हणते ती विजयी ती होणार, दुसऱ्या जोडीला म्हणतेस ती पण विजयी होणार, हे कसं शक्य आहे? अहो पण हे त्यांच्या भविष्यात लिहिलंय, मी माझ्या मनचं काहीच सांगत नाहीये. आता आपण पुढच्या जोड्यांचं बघूया का भविष्य? चला घ्या. ही मेनन बाई पत्ते पिसे, ही मेनन बाई पत्ते पिसे. दोन खेचा. अहो नका हो असा छळ करू, माझा काय मांडलं बाई? अहो 2 पत्ते खेचा. खेचले 2 पत्ते. हे कोणाचे आहेत माहितीत का तुम्हाला? कोणाचे? हे आहेत कुशल बद्रिगे आणि हेमांगी कवी यांचे. पण एका चित्रामध्ये बघा एक राजकन्या अशी उभी आहे आणि त्याच्या अवतीभोवती अशी पोरा पडलेली धारा चिरती. बहुतेक तिने सगळ्यांना रिजेक्ट केला असणार. बरोबर. हा पत्ता हेमांगी कवीचा आहे. हा हेमांगी कवीच आहे ती राजकन्या. पण याचा अर्थ काय हो? म्हणजे ते रिजेक्ट केलेले राजकुमार आहेत ना, तिने नाकारलेली स्क्रिप्ट आहेत. तिला सवय आहे हे नको ते नको, हे नको ते नको असं म्हणण्याची. पण ती काय करते माहितीये का तुम्हाला? काय? ह्यातलं थोडं घेते, त्यातलं थोडं उचलते, हे थोडं टिपते आणि असं एक छान स्क्रिप्ट बनवते आणि मस्त वाजवते. काही ढोलकी नाही हो, तबला नाही हो, मग कानाखाली. अहो नाही, ते स्क्रिप्ट खूप छान वाजवते. पण दुसऱ्या चित्रात बघा एक अस्वल आहे उभं आणि त्याच्या सामने एक माणूस आडवा पडलाय. मग त्या आडवा पडलेला माणूस आहे त्या कुशल बद्रिगे असणार. नाही, ते अस्वल म्हणजे कुशल बद्रिगे. त्या केसाला म्हणून म्हणता ना अस्वल त्याला. नाही त्याची का बघून मला कधी कधी काय वाटतं माहिती, कुशल बद्रिकेकडे शेवटच्या क्षणी ठरला असणार अस्वल. नाही माणूस 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 माणूस. अहो तसं नाही हो. कसं आहे, अस्वल कसं लोकांना असं खदा खदा हसवतो आणि पाडतं की नाही, कुशल बद्रिगे सुद्धा असं लोकांना हसवतो आणि पाडतो. चांगला. पण त्या दोघांनी पण इतकी छान स्किट्स केलेत ना, मला तर नक्की खात्री आहे की हीच जोडी विजयी होणार आणि बँकॉक पटायला जाणार की नाही बघा. हिला पांडीत घेऊन चेपू काय हो? अगं वासाडे 3 जोड्या कशा विजयच्या होती? अहो पण त्यांच्या भविष्यात लिहिलंय, मी माझ्या मनचं काहीच सांगत नाहीये. आता चौथ्या जोडीचं बघूया का? ही मेनन बाई पत्ते पिसे, ही मेनन बाई पत्ते पिसे. आता मात्र एकच चान्स. आता नक्की? अहो एकच पत्ता काढायचा आहे तुम्हाला. जल्लत आता एकच काही नाही विचारलं. काय एकच पत्ता? कारण किशोरी आंबिये आणि संतोष पवार यांचं ट्युनिंग इतकं छान आहे की त्यांचा एकच पत्ता. हे बाकी करेक्ट आहे तुमचं. पटलं आपल्याला. काय आहे चित्रात सांगा बघू. चित्रावर बघा एक असं रिंग मास्टर आहे आणि एका स्टुलावर एक वाघ बसलेला आहे. आता मला सांगायच्यात संतोष पवार कोण आणि किशोरी आंबिये कोण? वाघ म्हणजे किशोरी आंबिये असणार आणि रिंग मास्टर म्हणजे संतोष पवार. बरोबर, कारण संतोष पवार इतका उत्तम दिग्दर्शक आहे ना, म्हणून तो रिंग मास्टर आहे. त्याने खरं तर ना दिवाणखान्यातलं मराठी नाटक असं बाहेर आणलं रस्त्यावर. बरोबर, रस्त्यावर कोणालाही विचारा संतोष पवारचं नाटक बघितलंय का, सगळे म्हणतील हो बघितलंय. म्हणून तो रिंग मास्टर आहे. पण त्यालाही माहितीये त्याच्या सूचना स्वीकारणारी समोर विनोदाची वाघिणे वाघी. की नाही? त्यांचं ट्युनिंग तर इतकं छान आहे ना, मला असं नक्की वाटतंय ही जोडी विजयी होणार आणि जाणार बँकॉक पटायाला. आता काय खेचताय? कानाखाली घेतो तुझ्या. काय? अगं झडगे पण 4 जोड्या कशा विजयच्या होती? एक लक्षात घ्या, जी जोडी विजयी होईल तो सर्वोत्कृष्ट विनोद असेल. आनंद इंगळे आणि वैभव मांगले या जोडीचं काय भविष्य आहे? अघोरी आहेत दोघे, अघोरी. म्हणजे मी तुम्हाला म्हणून सांगते, हा जो आनंद इंगळे आहे ना, काचेसारखा पारदर्शक आहे. मी त्याच्या मनात जे असतं ना ते त्याच्या ओठात असतं आणि तेच त्याच्या डोळ्यात दिसतं. इतका सच्चा माणूस आहे तो. पण कोणाला सांगू नका, वैभव मांगले आहे ना, 1 नंबरचा इब्लिस, चॅप्टर माणूस आहे, चॅप्टर. मी त्याच्या मनात काय असतं ना ते त्याच्या ओठात कधीच येत नाही. इब्लिस, कोकणी, खतरूड माणूस आहे तो वैभव मांगले. हे बरोबर उलट सांगितलं असं नाही वाटत आहे तुम्हाला? नाही काही, हेच खरं आहे, हेच बरोबर आहे. तुम्हाला तुमचं भविष्य माहिती आहे का? तशी वेळच नाही आली हो कधी. पुष्कर श्रोत्री माहितीत की तुम्हाला? पुष्कर श्रोत्री काय 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 होतंय होय? पुष्कर श्रोत्रीचं नाव घेतल्यावर अंगावर असे रोमांच आले. इतका गोंडस, सुकुमार, राजकुमार, राजबिंडा नट आहे ना, मला फार आवडतो तो.
राजबिंडा हो नाही हे गैरसमज आहेत त्याच्याबद्दल समाजामध्ये हो हा पण तो भविष्य सांगतो स्त्रियांचं. काय सांगताय? नुसतं भविष्य सांगत नाही त्यांचं भविष्य बदलतो. काय म्हणताय? एवढी हाय त्याच्याकडे ताकद. हो हो तुमचं भविष्य जाणून घ्यायचंय त्याच्याकडे. आलेत ते आज इकडे? आलेत म्हणजे काय? कुठे? नाही, तिकडे आतमध्ये बसले. जाता आहे का तिकडे? कुठे बसले? तेव्हा का तिकडे तिकडे आत हो का? हा त्यांच्याकडनं भविष्य जाणून घ्या. हा लावा, लावा, लावा. कालपासून ना 3-4 माणसं आली आणि मला बघून गेली पण त्यातली माझा नेमका बाबा कोण मला कळलंच नाही. अरे मी सांगतो ना त्यातला एक कोणीतरी माणूस लोकांकडनं पैसे घेऊन घेऊन हॉस्पिटलची बिलं भरत होता काय? हो त्यातला एक असं करत होता. त्याच्या बरोबर तुझी आई हिडीस पिडीस वागत होती काय? हो आणि तुझ्याकडे बघताना त्याच्या डोळ्यामध्ये आपण खूप मोठा पराक्रम केलाय असे भाव होते काय? हो तोच तुझा बाप. फास्ट थोडा बोलायचा नाही. चतुर्थ श्रेणी कामगार म्हणायचं सांगून ठेवतो. आम्हाला काय प्रेम करायचा अधिकार नाही का? आमच्या काय भावना आहेत का नाही? आम्ही काय फक्त स्टूलवर बसून पुरीच बघायची का? मस्त रे ही चांगली आमच्या काय म्हणजे ऐका नाही. ओ बेरायची बाजू मै दो बाजू चालू आहे उजाय होई बाजू मै दो आई वै दो आई ओ वैजंती माले के वाशी मार्केट का गाला है. जो जिंकेल त्या जोडीला SK टूर्स यांच्यातर्फे मिळणार आहे बँकॉक आणि पटाया टूरची संधी. क्या बात है. पण ना अजून सुद्धा मला कळत नाही की परीक्षकांच्या मनात नक्की काय आहे. कुठली जोडी जिंकणार आहे मला अजून काहीच अंदाज येत नाही. जसं यांच्या मनातलं मला कळत नाही ना तसंच लहान लहान मुलांच्या मनातलं पण आपल्याला काही कळत नाही की त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं आहे. तर अशीच 2 लहान बाळं आता इथे येणार आहेत. बघूयात त्यांच्या मनात काय चाललंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. छोटा बच्चा समझ के ना कोई आंख दिखाना रे. टिप टिप टप टप टिप टिप टप टप अकल का कच्चा समझ के ना हमको समझाना रे. टिप टिप टप टप टिप टिप टप टप भोली सूरत दिल के खोटे नाम बड़े और तरी सने छोटे टर 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 भोली सूरत दिल के खोटे नाम बड़े और तरी सने छोटे टर टिप टिप टप टप टिप टिप टप टप दिसायला ती कशी पण दिसो गाई मला माझी आई पाहिजे जन्मदाती बाई पाहिजे. मला माझी आई पाहिजे जन्मदाती आई पाहिजे. अरे ये गप. कधी जन्माला आली तू? मला 1 दिवस झाला जन्मून. एका दिवसाची एवढी मोठी घोडी झाली तरी रडते तू. काय झालं रडायला? मला माझी आई पाहिजे. एक बाई मला आणि काही बायांना ना घेऊन गेली आत आंघोळ करायला आणि तिकडे मला टॉवेल समजून विसरून आली. सगळ्या बायांच्या गळ्यातला बिल्ला आहे ते ओळखता यावेत म्हणून. माझ्या गळ्यातला बिल्ला एका बायाने खेचून घेतला चोरला. नाही ना आता इथं बिल्ले लय चोरी करतात. तुला माहितीये माझं पण बिल्ला चोरीला गेला होता. कुणी चोरला? 2 दिवसाचं एक चिमुरड होता आणि मी आठवड्याचं बाळणा. आता छोटा म्हणून सोडून टाकला आपण. मग तुझ्या गळ्यातला हा बिल्ला दुसऱ्याचा ढापलाय. मग तुझी आई बदलणार? सवय आहे मला. नाही हा ज्या बाळाचा आहे ना त्या बाळाच्या आईकडे तुला नेणार. त्याची पण सवय आहे मला. गेल्या आठवड्याभरात मी 5 आया बदलल्यात. 5? अरे रोज रात्री एका नवीन बाईच्या कुशीत असा झोपलेला असतो अंगठा चोखत. हे मग तुझी खरी आई कुठे? काय माहिती कुठं गेली. डिस्चार्ज घेऊन कुठल्या तरी मुलाला घेऊन गेली पण असेल. अय्या मग तू आता काय करणार? काय करणार इकडे सांगतो. काय? ती समोरची गोरी गोरी बाई दिसते. निमिती ताई? नाही नाही त्यांच्या बाजूची. ए उका ताई? हा तशी एक गोरी गोरी गोमटी गोमटी बाई 3 नंबर वॉर्ड मध्ये. तिला मी आई म्हणून सिलेक्ट केलंय.
ती गोरी गोरी आणि तू अशा काळा काळा, तिच्या नवऱ्याला संशय आला तो. तिच्या नवऱ्याला संशय येणारच नाही. का? कारण तिचा नवरा भाऊ कदम आहे. फार फार तर ती बाई काय म्हणेल, यांच्यावर गेलाय हो पोरगा, कुटरम कुट कुट कुट. पण माझ्या गळ्यात बिल्ला नाहीये. म्हणजे मी अनाथ म्हणून वाढणार. आई तुझं लेकरू येड पोकरू रानात फिरतय, रस्ता चुकलय, सांग मी काय करू. नाही तू काय करू नको, मी तुझ्यासाठी एक बिल्ला चोरतो. मला नको चोरलेला बिल्ला, हं? मला माझीच आई पाहिजे. ते एका दिवसातच मला खूप आवडायला लागली आहे. हो, आणि तुझे बाबा? बाबा म्हणजे? तुझ्या आईला एक बाबा असतो, एक आई असते. ते दोघं असतात म्हणून आपण असतो. हा, अरे कालपासून ना 3-4 माणसं आली आणि मला बघून गेली, पण त्यातली माझा नेमका बाबा कोण मला कळलंच नाही. अरे मी सांगतो ना, त्यातला एक कोणीतरी माणूस लोकांकडनं पैसे घेऊन घेऊन हॉस्पिटलची बिलं भरत होता काय? त्यातला एक असं करत होता. त्याच्या बरोबर तुझी आई हिडीस पिडीस वागत होती काय? आणि तुझ्याकडे बघताना त्याच्या डोळ्यामध्ये आपण खूप मोठा पराक्रम केलाय असे भाव होते काय? हो, तोच तुझा बाप. हॉस्पिटल मध्ये डॉक्टर नर्स कुठे गेले? संपले. अच्छा अच्छा, संपावर गेले. अरे संपावर नाही गेले, संपले सगळे. कसे? काय झालं माहिती आहे, त्यांनी ना पेशंट वरती इलाज केला, तो इलाज चुकला. पेशंटचे नातेवाईक भडकले, मग त्यांनी डॉक्टरांना मार मार मारला. सगळे डॉक्टर ऍडमिट झाले. त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी नर्स आल्या. नर्स, त्यांचा इलाज चुकला. मग डॉक्टरचे नातेवाईक भडकले, त्यांनी नर्सला मार मार मारला. नर्स ऍडमिट झाल्या. मग नर्सवर इलाज करण्यासाठी वाटबाय, सफाई कामगार असे सगळे लोक आले. त्यांचा इलाज चुकला. त्यांचा पण चुकला? हा. मग नर्सचे नातेवाईक भडकले, त्यांनी वाटबाय बिटबायला दिलं घपाघप, ते पण ऍडमिट झाले. असं अख्खं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. मग आता उपचार कोण करतोय? कोणी पण कोणावर पण उपचार करतय. काय? ऑपरेशन थिएटर मध्ये मी बघितलं तर हार्ट पेशंट आहेत ना, एकमेकांची बायपास करतायत. कशी? अशी सुई घेतात, असा एक मिनिट, असा द्वारा वावतात, अशी गाठ मारली, काढली की घापा. असंच मग असं ऑपरेशन थिएटर मधनं आवाज आला. काय झालं, एका हार्ट पेशंटचं असं ऑपरेशन चालू होतं ना, त्याचं हार्ट असं खिडकीतून उडालं आणि असं बाहेर पडलं. गुबळू गुबळू गुबळू. हार्ट पडल्यानंतर धप्पा कसा आवाज आला पाहिजे? अरे त्याचं हार्ट उडालं ना, तेव्हा त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. त्या पाण्यात ते हार्ट बुडालं. गुबळू गुबळू. मग तिकडे अशी पोरं खेळत होती ना, त्यांनी ते हार्ट घेतलं. फचाक 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 फचाक. हार्ट कधी पण धक धक करने लगा, ओ मोरा जियरा डरने लगा, ए धक धक करने लगा, असं करतं धक धक. अरे त्याच्या काळजात अजून पाणी आहे, म्हणून तो फचाक 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 आवाज येतोय. मग ती पोरा अशी खेळणार ना, तेवढ्यात तो हार्ट पेशंट धावत आला. म्हटलं हार्ट 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 असं पोरांना केलं. स्वतःचं हार्ट उचललं, असं पिळगाळलं, असं झटकलं, असं दोरीवर वाळत घातलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं आपलं हार्ट पंक्चर झालंय. मग त्याने गॅरेजवाल्याला बोलावलं. गॅरेजवाला? पंक्चर कोण काढतो? गॅरेजवाला. हा. मग गॅरेजवाला आला, त्याने असं हार्ट घेतलं, असं धरलं, टाकलं, इसमें क्या आहे असं मारलं, घेतलं आणि मग हवा भरली त्याच्यात. अशी गाठ मारली, घुसवलं की मग धक धक करायला ते लागलं. हा आल्यापासून जाम फेकतोय फेकाड्या. त्याला माहित नाही मी कोण, मी दाखवते आता. हे एकदम फालतू ऑपरेशन आहे हे. एवढं धकधकचं फालतू ऑपरेशन आहे? मी एकदम सॉलिड डेंजर ऑपरेशन बघून आले आता मी. आयवॉर्ड मधून. कुठल्या आयवॉर्ड फंक्शनला गेली होती? आयवॉर्ड फंक्शन म्हणजे डोळ्याच्या वॉर्ड मधून मोती बिंदूचं ऑपरेशन. मोती बिंदूचं? ते नाही रे, मोती मोती बिंदू आहे ना. अच्छा अच्छा, मोती बिंदू असा तुझा जॉक आहे. तुला माहितीये काय केलं? तिने सगळ्यांच्या डोळ्यातले मोती बिंदू असे काढले, डोळ्यात वळले आणि त्याची मोत्याची माळ करून घालून आता सगळ्या हॉस्पिटलमध्ये फिरतेय. माहितीये काय ते काय फेकते तू? फेकायला पण लिमिट आहे. का 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 तुझ्या हार्टचं पंक्चर निघू शकतं, तर माझ्या मोतीबिंदूची मोत्याची माळ नाही होऊ शकत? पकडलं तू, आपल्याला पकडलं. आजपासून माझ्या बरोबर सिद्ध राहायच्या. तुला माहित नाही आपण कोणाची पोगी आहे. कोणाची पोरगी आहेस तू? सतीश तारे. हल्ला
हा डोळ्यासमोर भाऊ तारे उभे राहिले. काय बहुत तारे उभे राहिले. या मागाशी मी तुला टेप लावली हा. आपण भाऊ कदमचा खरा पोरगा आहे. तरीच आपलं ट्युनिंग इतकं सॉलिड हा. आहे. हे आपलं ट्युनिंग बाप जादापासून सॉलिड आहे रे. हो, हो. आपण एक काम करूया, फुबाई फुच्या 20व्या पर्वात ना जोडी म्हणून काम करूया. हा, हा, चालेल. चल चल स्किटची तयारी आतापासूनच. तिकडे जा तिकडे जा. रमेश कुठल्याही स्किटची सुरुवात आहे ना रमेश सुरुवात आणि सुरेशनीच करायची. चाल, मला ना या स्किटचा एक सॉलिड एंड सुचलाय. एंड सुचलाय हा, तुला? एकदम भारी एंड. तू ऐकशील ना तर अशी गड्डापड्डा लोळशील अशी. एकदम काय घडतं माहितीये शेवटी? हा. 1 2 3 4 टा डा 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 डा. बघूयात आमच्या काकांना कसं वाटलंय. मग ताऱ्यांचा आणि भाऊंचा जो काय आदर्श तुम्ही घेतला आहे रमेश सुरेशवाला, तो अगदी बघण्यासारखा होता. एनर्जी जाम सॉलिड होती तुमची. तर आपण आता विचारूया आपल्या परीक्षकांना, त्यांना कसा वाटलाय तुमचा परफॉर्मन्स. तुम्ही दोघेही दिसताय खूप गोड. म्हणजे तू डायपर मध्ये तर मजा केली तुम्ही दोघांनी. ऑल द बेस्ट. रेणुकाजी, दोघेही खूप गोड दिसत आहेत. जर तुम्हाला तुमची आई सापडली नाही तर मी घरी न्यायला तयार आहे. आणि पहिल्यांदाच मला वाटतं फुबाई फूच्या मंचावर किंवा कुठल्याही मंचावर बाळांची बतावणी तुम्ही जी सादर केलीत ती अप्रतिम होती. तर आपण आता विचारूया अप्रतिम असे ऍक्टर ज्यांच्याकडे टायमिंगचा सेन्स अप्रतिम आहे. अनेक वर्ष आज ते विविध भूमिकांमध्ये आपल्याला दिसलेले आहेत. जे माझे अत्यंत आवडते असे अभिनेते आहेत सुनील तावडे. तर त्यांना विचारूया आजचा परफॉर्मन्स म्हणजे या दोघांच्या बालांचा परफॉर्मन्स त्यांना कसा वाटलाय. छान परफॉर्मन्स केला. म्हणजे बाळ अशी वाटली आम्हाला. म्हणजे खरोखरच कुठेही त्या जनरली काय होतं की लहान मुलांचा अभिनय करताना मी थोडंसं ओव्हर होण्याची शक्यता असते. तसं दोघांकडूनही झालं नाही. छान प्रकारे बेरिंग सांभाळलं. खूप छान परफॉर्मन्स केला तुम्ही. थँक्यू. रिझल्ट साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या. जोगते रहो जोगते रहो. हे नेपाळ्या रात सरली पहाट झाली आता कसलं जॉगते रो. जॉगिंग करने वालों को जोगते रहो. तुझ्याशिवाय मला काही नाही सुचे. हा, तूच माझी राणी लता बुचे. चार दिवस लागले 2 ओळी लिहायला. आम्ही काय तुमच्यासारखी कॅलेंडरची फॅक्टरी नाही. गप्पा बस. मोठा काय करतो पोलिसात आहे. हा. 2 नंबरचा की नाही आमचा म्युन्सिपाल्टीत आहे. 3 नंबरचा झेडपी मध्ये. 4 नंबरचा कॉलेजात जातो. 5 नंबरचा शाळेत शिकतो. 6 नंबरचा मॉन्टेसरीत आहे. 7 नंबरचा कडेवर आहे. 8 नंबरचा मनात आहे. ईश्य, अगं हे काय आपल्या हातात असतं का? देवाची करणी पोटात बाळ. तिसरी उपविजेती जोडी आहे